माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, मी शेफ सौरभ. काम करतो मालदीव्समध्ये एका रेस्टॉरंटमध्ये. रेस्टॉरंटला आल्या आल्या बघतोय तर 2 ऑर्डर आधीच आलेले होते, ते बनवून दिले. त्यानंतर मग स्नॅक्सच्या तयारीला लागलो. सबमरीन बनवले, त्यानंतर मग सँडविच बनवले. सँडविच कट केलं आणि ते प्लॅटिंग करून मग शोरमाची तयारी करायला घेतली. कटिंग करताना मी कटिंग केली. कटिंग केल्यानंतर मग शोरमाचे रोल बनवून घेतले. रोल गॅस ग्रिलवरती ठेवले रोस्ट करण्यासाठी. त्यानंतर मग आजचा दिवस खूप टफ गेला. आल्यापासून जो मी कामाला लागलो तो कंटिन्यू कामच. फक्त 2 टाईम जेवायला फ्री भेटलं, नाहीतर काय टाईमच नाही. शूट करायला पण जास्त टाईम भेटला नाही. स्टार्टिंगची क्लिप त्यानंतर थोडं भेटलं तेवढं मी ॲड करत गेलो. त्यानंतर हे 3 बर्गरची ऑर्डर आलेली, ती बनवताना मी बर्गर बनवून झाल्यानंतर मी त्याची प्लॅटिंग चालू केली. हे बघा, 3 बर्गर आणि एक चिप्स पोर्शनची ऑर्डर आलेली, ती पोर्शनसुद्धा होतं त्यासोबत. त्यानंतर एक पिझ्झा ऑर्डर आली, ती बनवून प्रिपेअर करून दिली. त्यासोबत आणखी एक पिझ्झा आणि 2 सबमरीन होत्या, त्याही प्रिपेअर करून दिल्या. त्यानंतर एक मोठी बर्गरची ऑर्डर आली, 9 बर्गरची ऑर्डर आली. ती प्रिपेअर करताना मी पूर्ण सर्व प्रिपेरेशन मीच करतो. सर्व प्रिपेरेशनपासून, प्लॅटिंगपासून, कुकिंगपासून सर्व मीच बघतो. त्यानंतर हे 9 बर्गर बनवले. त्यानंतर मग पॅक केले आणि डिलेवरी बॉयला सोपवले. आपले हॉटेल फ्रेंड कोणी विचार करत असतील की हा शेफ कोट का नाही वेअर करत, कारण की इथे मालदीव्समध्ये कॅफे आणि रेस्टॉरंट कल्चर असल्यामुळे ते सर्व शेफकोट वगैरे प्रोव्हाइड करत नाही. ते सर्व हे असे प्रिंटेड कंपनीचे टी शर्ट प्रोव्हाइड करतात. तुम्ही बघत असाल गेल्या 3-4 दिवस मी वेगवेगळे टी शर्ट घालतो. कंपनीने आमच्या 3 टी शर्ट प्रोव्हाइड केलेले आहे. त्यानंतर मग ही शेवटची ऑर्डर बनवतो आणि बॉयकडे देऊन आजचा दिवस संपवतो कडक स्माईलसोबत. नवीन ब्लॉगमध्ये उद्या पुन्हा भेटू. धन्यवाद.